हो बोंगूर स्टँड फक्त लागला आपल्या शाळेत आपल्या समोर एक बाईक लागला आणि त्याच्या समोर एक बाईक दोन बाईक गुरुजी कुठे होतो आपला बोंगूर तरीच बाईक पाहिजेच असं काय नाही भागवत कंपनी हॅलो हाय हाय घेतला मामा मी सुद्धा म्हणणार आहे बुद्धी नको विनंतीला मान देऊन सन्माननीय श्री विठ्ठल पवार साहेब हे या वर्षाला उपस्थित राहिले त्यांचंही देवस्थानच्या वतीनं सर्वांचं स्वागत. देवस्थान रामकुंड आयोजित ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं आजची कुटुंब व्यवस्था या ज्वलंत विषयावरती एक सुंदर असं लेखनाचं आयोजन या ठिकाणी रामकुंडकरांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या लेखनाचा लाभ आपण सर्व सत्यांनी घ्यावा अशी आग्रहाची आपणास विनंती. काही क्षणामध्ये या ठिकाणी लेखनाला सुरुवात होते आहे. तत्पूर्वी सन्माननीय श्री महेश भागवत सर, संतोष भागवत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या वतीनं या ठिकाणी एक सुंदर असा गायनाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी नेहमी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम या देवस्थानावरती अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित केलेला असतो. आजही आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं त्यांच्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहतात इंडियन गव्हर्नमेंट टीचर्स असोसिएशन. श्रीरामरायाची जर्नी ही सेवा अर्पण करताना मला अत्यंत आनंद होत आहे. खर तर रामकुंडचे सगळेच लोक रत्नभागी आहेत. त्यांनी आज आमच्यासारख्या दगडांची निवड कशी काय केली मला प्रश्न पडलाय. तरी सुद्धा तुम्ही ज्या प्रेमाने आम्हाला बोलवलेलं आहे, आपल्या भावनेचा अत्यंत विनयपूर्वक आदर करतो आम्ही. आणि या ठिकाणी आमची जशी आहे तशी सेवा प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण गोड मानून घ्या. आम्ही जे काय आपल्या समोर सादर करतोय त्यामध्ये जे चांगलं असेल ते आमच्या गुरूंचं आहे. ज्या चुका असतील त्या सर्व आमच्या आहेत. आपण गोड मानून घ्या, आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. सुरुवातीला अनुप जलोटांचं एक भजन मी आपल्या समोर सादर करतोय. जग में सुंदर है तो नाम. नमस्कार. श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम
दोनों सुख के सागर है दोनों पूरना हरे कृष्ण प्रभु यारा जग में सुंदर है दोना चाहे कृष्ण प्रभु यारा धन्यवाद. Thank you.
या ठिकाणी मी सूचना केली. त्याचं कारण असं आहे की सध्या झिंगाटचा जमाना आहे आणि आपल्या संस्कृतीला जतन करणारे जे काही मराठी साहित्यातले जे कलाकृती आहे, कधी मानसी गीत रामायण असेल, भावगीतं भक्तिगीत असतील सुंदर, अशी तरुण मुलांच्या ओठावर काही दिसत नाहीत. आणि आपल्या बुद्धिमत्तेने आणि कष्टाने आणि प्रयत्नाने रामराज्य निर्माण करणारा जो आपला हा रामकुंडचा परिसर आहे, हा परिसर आणि ह्या परिसरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं कौतुक करावं थोडं आहे. ह्या परिसरात जर रामराज्य कुठं बघायला मिळत असेल तर ते फक्त रामकुंड परिसरात बघायला मिळतं. प्रत्येक गोष्टीतलं त्यांचं नियोजन, त्यांची विचारसरणी, त्यांचा दूरदृष्टिकोन ह्याला दाद देईल तेवढी थोडी आहे. आणि अशी संस्कृतीची जतन करणारा जर हा परिसर असेल तर त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं ज्या साहित्यामुळे जतन होईल असं साहित्य आपल्यासमोर सादर करायला आम्हाला नक्कीच आनंद आहे. सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारे आपलं जे खरं साहित्य आहे, मराठी साहित्य, ते आपल्या मुलांकडून जपलं जावं आणि आपल्या मराठी भाषेचा जो अस्मिता आहे ती सगळ्यांकडून जपली जावी अशी विनंती मी सगळ्यांना करतो. आणि यानंतर गदिमांच्या गीत रामायणातलं रामजन्मला ग सखी हे गीत आपणासमोर मी सादर करतो.
नौके परत फिरू ग नकोस गंगे पूर भरू. गीतरामायणातलं गरिमाच्या गीतरामायणातलं हे गीत आहे. नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे पूर भरू. नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे पूर भरू. श्रीरामाचे नाम गाय
त्यांनाही विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. इतरत्र कुठेही आपण उभं राहू नये. या ठिकाणी अवघ्या काही क्षणांमध्येच या ठिकाणी आजच्या व्याख्यात्यांचं आगमन होत आहे. सादर करतोय. पाय तुझे
मस्तीवरची वेळ किती आहे? आतापर्यंत आपण सगळी भक्तिगीतं सादर केलेली आहेत. तुमच्या परवानगीने एखादं भावगीत चालेल का? कारण तुझे हे फुलायचे दिवस, तुझे हे फुलायचे झोपाळ्या फुलायचे, झोपाळ्या फुलायचे दिवस, तुझे हे फुलायचे दिवस, तुझे हे फुलायचे झोपाळ्या Oh,
या ठिकाणी आजच्या व्याख्यात्या ॲडव्होकेट अपराताई रामतीर्थकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देवस्थानच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्याच्या व्याख्यात्यांसाठी. आणि ज्यांच्या भजन सुश्राव्याच्या भजन गायनानं आपणास या ठिकाणी गेले एक तासभर मंत्रमुग्ध केलं ते सन्माननीय श्री संतोष भागवत सर आणि महेश भागवत सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता म्हणजे बोलायचं क्लिअरिटी लागते बसला हवा. या ठिकाणी सन्माननीय श्री अर्जुन देसाई सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे.